तर मित्रांनो आत्ता सध्या आपण आहोत राजगुरुनगरमध्ये. राजगुरुनगरमधील राजगुरूंचा वाडा पाहण्यासाठी आलेला आहे. हो मित्रांनो, राजगुरूचा जो हुतात्मा राजगुरू होते आपले, त्यांचा जो जन्म झाला होता ते याच ठिकाणी झाला होता. आपण जन्मभूमीवर आहोत. चला तर आतमध्ये प्रवेश करूया. आतमध्ये कोणते कोणते लोकेशन असेल ते आत जाऊन पाहूया. चला या माझ्यासोबत. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर हे पूर्वी खेड म्हणून ओळखले जात होते. याच भूमीत 14 ऑगस्ट 1908 रोजी भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासोबत त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. महान क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांचा जन्म झाला. तर या ठिकाणी आता आपण आहोत राजगुरूंच्या वाड्यात. या ठिकाणी हुतात्मा राजगुरूंचा जन्म झाला होता. आता आपण तिथे थांबलेलो आहे. आपण आज जाऊया. मित्रांनो, शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मस्थानी असलेले राजगुरू वाड्यातील धान्य क्वार्टर हे त्या काळात धान्य साठवण्यासाठी बांधलेले मजबूत क्वार्टर होते. स्वातंत्र्यपूर्वी काळात कुटुंबाच्या अन्न साठवण्यासाठी याचा वापर केला जात असे. आज हे क्वार्टर वाड्याच्या ऐतिहासिक वास्तूचा महत्त्वाचा भाग मानले जाते आणि त्या काळातील ग्रामीण जीवनशैली साक्ष देते. तसेच या धान्य कोठारातील वरील कन्स्ट्रक्शन पाहता याच वाड्याला नवीन असे स्वरूप देण्यात आलेले. या वाड्याचे मजबूत असे काम चालू आहे. वाडापूर्वी जसा होता तसाच करण्यात येणार आहे असे येथील लोक काळातले आणि आत्ताचे. मित्रांनो, हाच तो वाडा जिथे 24 ऑगस्ट 1908 रोजी महान क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांचा जन्म झाला. चला तर मग या वाड्याच्या आत प्रवेश करूया आणि बघूया कोणते कोणते अवशेष या राजगुरूंच्या आठवणीमध्ये स्वरूपात आहे. इथं असलेले हे फ्लॅक्स, या फ्लॅक्सवरून पाहता या वाड्याचे काही पूर्वीचे अवशेष दिलेले व फोटो दाखवलेले आहेत. आत्ता आपण प्रवेश करणार आहोत राजगुरूंच्या काळातील जी देवखोळ होती. तिथं राजगुरू स्वतः देवपूजा करत असत. तिथंच त्यांचे 23 मार्च 1931 रोजी ब्रिटिशांनी त्यांना फाशी दिली. पण त्यांचे बलिदान आजही प्रत्येक भारतीयाला आठवण करून देते. मित्रांनो, या ठिकाणी आता आपण आहोत राजगुरूंच्या वाड्यामध्ये. या ठिकाणी यांची अस्थी आहे, ते पाहू शकता. किती वर्ष झाले असतील? देवखोल. या ठिकाणी यांचं देवघर आहे राजगुरूंचं. नवीन गेला का नवीतून पास झाला? तर या ठिकाणी आपण इथं वर आलेलो आहे. या ठिकाणी जे हुतात्मा राजगुरू होते ते या ठिकाणी खेळत असत, बरोबर ना? हे पण नवीन केलं ना? असंच होतं का जुनं? कोण करत? सरकार करतं का? सरकार? मित्रांनो, राजगुरूंचा वाडा पाहून झालं होतं. आम्हाला लागली होती जोराची भूक. मग काय आलं मग ट्रिपल राईस खाण्यासाठी. मित्रांनो, नक्कीच आज तुम्हाला आजचा इतिहासकारक व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. राजगुरूंचा जन्मस्थानाची वाडा. तुम्ही देखील या वाड्याला नक्कीच भेट द्या, आवर्जून भेट द्या. इथे आठवणी देखील आज जिवंत आहे. मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका.